संगीत मराठी. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित फुगे चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. तत्पूर्वी आम्ही फुगेच्या म्युझिक टीमची मुलाखत घेतली. सुरेल, जान्हवी प्रभू अरोरा, संगीतकार निलेश मोहरीर आणि स्वप्नाजी स्वतः उपस्थित होत्या. स्वप्नाजींना त्यांच्या प्रत्येक फिल्ममध्ये स्वप्नीलच का हवा असं विचारण्यात आलं तेव्हा ते काय म्हणाले पाहूया. आय थिंक मी जेवढे आतापर्यंत फिल्म्स केल्या किंवा माझ्या चॉईसचे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यात मला दुसरं कोणी दिसलंच नाही. बरं, मितवा माझी स्टोरी होती, पण तेव्हा मी आणि स्वप्नील हे ठरवून आलो होतो की आपण एकमेकांबरोबर फिल्म करायची. मितवा झाली. लाल इश्कमध्ये तुम्ही जर लाल इश्क बघितलं असेल तर तुम्हीच सांगा, स्वप्नील नाही तर दुसरं कोण. आणि फुगे ही स्टोरी मला डिरेक्ट करायला स्वप्नीलने दिली होती. त्याच्यामुळे स्वप्नील वॉज द इनएव्हिटेबल चॉईस. आय थिंक इज वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर, फक्त मराठी इंडस्ट्रीत नाही, हिंदी इंडस्ट्रीत सुद्धा. त्याच्या इतकी वर्सिटॅलिटी खूप कमी ॲक्ट्रेसमध्ये. आता माझा 23 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी हे सांगू शकते. दुसरं की ही इज अ डिरेक्टर्स डिलाईट. कुठल्याही डिरेक्टरला त्याच्याबरोबर काम करायला आवडेल, कारण तो खूप पंक्च्युअल आहे. तो डिरेक्टरवरती पूर्ण विश्वास टाकतो आणि डिरेक्टरला तो सतत त्याच्या परफॉर्मन्सेसने सरप्राईज करत असतो, जे कुठल्याही डिरेक्टरला पाहिजे असतं की हां एवढं तो करणार आहे, अरे पण प्रत्येक वेळी तो काहीतरी वेगळं करतो, ते अपेक्षेच्या वर जातो तो. तर ते सरप्राईजेस एका डिरेक्टरला पण खूप काही शिकायला मिळतं त्याच्यातनं. सो आय थिंक वाय नॉट. जान्हवी व निलेश यांना स्वप्नाजींबरोबर काम करण्याचे अनुभव विचारले तेव्हा त्यांनी खूप कौतुक करत असं काही म्हणाले. असं आहे की स्वप्नाताईबरोबर काम करणं इज अ ट्रीट बिकॉज एव्हरी टाइम शी इज हँडलिंग अ डिफरंट सब्जेक्ट. आणि डिरेक्टरला म्युझिक सेन्स खूप चांगला असल्यावर किंवा ओव्हरऑल क्रिएशनचा सेन्स खूप चांगला असल्यावर आमचं काम खूप सोपं आणि खूप इंटरेस्टिंग होतं. म्हणजे आम्हाला तिला समजावून काही सांगावं लागत नाही. शी अंडरस्टँड्स. म्हणजे जे एक शब्दे संवादू आपण जे म्हणतो ना, जे व्हायला पाहिजे ते इथे खूप सहज होतं. त्यामुळे आय एन्जॉय वर्किंग विथ. And secondly, she is very clear about what she wants. ॲब्सोल्युटली. म्हणजे दुसरं जे गाणं आहे त्याच्याबद्दल पण त्यांनी मला सांगितलं होतं की सिच्युएशन खूप वेगळी आहे. म्हणजे जे जान्हवी आत्ता म्हणाली की मी वेगळं गाणं केलं आहे, कारण का शी गेव मी अ डिफरंट सिच्युएशन डेलिबरेटली की बघूया तू ह्याच्यात काय करतोस. यु नो, अशी सिच्युएशन तुला आजपर्यंत कोणी दिली नाही आहे करायला. ते गाणं असं आहे की इट्स अबाउट, कॅन आय टेल लिटिल बिट अबाउट. ते गाणं असं आहे की इट्स अ सॉन्ग ऑफ अ पॉझिटिव्ह गर्लफ्रेंड. आणि ती तिच्या बॉयफ्रेंडला सांगते की तू माझ्यासाठी तुझ्या मित्राला सोड. आता असं ह्या गोष्टीचं गाणं कसं कराल तुम्ही. यु नो, एकदम ब्लँक व्हायला होतं की ओके आता काय करायचं. मी आणि मंदार सोळकर ज्यांनी ही दोन्ही गाणी लिहिली आहेत, आम्ही खूप ब्रेन स्टॉर्मिंग केलं. इकडे पण आमची 1-2 गाणी आम्ही ती केली, बाजूला ठेवली, नाही होते. आणि नंतर से यू लव्ह मी ही एक टॅगलाईन आली आम्ही जे सिटिंग करत होतो त्याच्यातून. आणि त्या टॅगलाईनवर अख्खं गाणं तयार झालं. आणि जान्हवी आणि अवधूत गुप्ते यांनी ते गायलं आहे आणि दे आर जॉईन्ड बाय मुग्धा कराडे. तर एक खूप वेगळं गाणं. यू विल नॉट एक्सपेक्ट एनिथिंग लाईक दिस. म्हणजे मला असं वाटतं मराठीत रेअरली अशी गाणी होतात. तर दॅट्स अगेन अ सरप्राईज. सो फॉर मी इट इज अ ट्रीट टू वर्क विथ दिस लेडी. बोलता बोलता जान्हवीने निलेशला राग का येतो, स्पेशली तिच्यावर राग का येतो ते उलगडले. पाहूया तर नक्की कोणत्या गोष्टीवर तो रागवतो. आता हा मला सांगणार नाही इकडे श्वास घे तिकडे श्वास घे वगैरे. कोरस सिंगर आहे. बरं, असं करशील ना मला फॉलो. नंतर नाही ना म्हणजे मागे असे उभे राहू का, मागे असे उभे राहायचं का. नाही पण ह्याची सवय माहितीये का, म्हणजे गाणं पिक्चरमध्ये गाऊन झाल्यानंतर, रेकॉर्ड झाल्यानंतर जेव्हा प्रमोशनसाठी वगैरे मी इकडे तिकडे जाते आणि मग ती व्हिडिओ क्लिप जेव्हा दाखवतात टीव्ही वरती, तू हे वेगळं गायली आहेस. म्हटलं तुझ्यासाठी मी गायले ना, तुझ्यासाठी फिल्ममध्ये करेन. आता मी गाणार माझं व्हेरिएशन हवं ते गाणार मी. म्हणजे त्याला त्याच्यात पण राग येतो की तू हे वेगळं का गायलीस करून. स्केल कमी केली, वेगळ्या ठिकाणी एक तर हा ना ओरिजिनलीच माझ्यासाठी स्केल एवढी हाय ठेवतो की म्हणजे ते तिकडे ठीक आहे रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये मी कसं बस्स करून मॅनेज करते 3-4 रेकॉर्ड करून. आता लाईव्ह मध्ये तर तुम्ही 3-4 1 मिनिट मी परत एकदा गाते 1 मिनिट असं ऑडियन्सला नाही ना सांगू शकत. म्हणून मी जनरली ह्याची गाणी हाफ नोट डाऊन गात असते. तर त्याला त्याच्यात पण राग असतो की तू का म्हणजे हाफ नोट. अरे शेवटी या तिन्ही सुरेल कलाकारांनी फुगे चित्रपटातील एक गाणं गायलं. ऐकूया त्याचीच एक झलक. नकळत का से घडते नजरेला नजर भिडते, नकळत का से घडते नजरेला नजर भिडते, अनोळखी वाटेवरती जीव होतो खुळा,
कळे तुला काही, कळे मला काही. मराठी सिनेसृष्टीतील अशाच गमती जमती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा YouTube चॅनल संगीत मराठी. संगीत मराठी.